हरिओम, नमस्ते। बऱ्याच जणांना रात्री झोपल्यावर पायामध्ये गोळे येण्याचा त्रास असतो। तर हा त्रास वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो, पण त्याच्यावर उपाय काय करता येईल ते आपण बघणार आहोत। तर यासाठी जे व्यायाम उपयोगी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हालाही हा त्रास असेल तर हे व्यायाम नक्की करून बघा, तुम्हाला फरक दिसून येईल। आणखीन एक महत्त्वाचं, हे व्यायाम अगदी जरी सोपे असले तरी करताना एकदम सावकाश करायचे आणि जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय। खूप ताण येत असेल, काहीतरी दुखत असेल तर हे व्यायाम करू नका। डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्याकडून सल्ला घ्या। तर आता आपण सुरुवात करूया। अगदी सोपे व्यायाम आहेत, 2-3च आहेत, तुम्ही सहज करू शकता। सुरुवातीला पाय समोर ठेवायचे, टाचा जमिनीवर ठेवायच्या आणि बोटांचा भाग आपल्याला वर उचलायचा। 1 2 3 10 काउंट करूया, 4 5 जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे, 6 7 8 9 10। हे व्यायाम करून आपण काय करणार आहे की पायामधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ते एकदा सुरळीत चाललं की पायामध्ये गोळे येण्याचं प्रमाण आपोआपच कमी कमी होत जाणार आहे। शिवाय आपल्या पोटरीमध्ये सेकंड हार्ट असतं असं म्हणतात, त्यामुळे पोटरींचं देखील आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी मदत होणार आहे। पहिला प्रकार करून झालाय, आता दुसरा करूया। फक्त पाय वर उचलायचा आहे, एक एक पाय वर घ्यायचा आहे आणि गुडघ्यामध्ये स्ट्रेट घ्यायचा आहे। 1 2 आडव्या स्थितीमध्ये दाखवते, हात मागे रिलॅक्स मध्ये ठेवायचे, 3 4 बोटे आतल्या बाजूंनी ओढून घ्यायचे, 5 6 7 8 9 10। अगदी 7-8 दिवसातच तुम्हाला पायातले गोळे कमी होण्याचं प्रमाण दिसून येईल। त्याच्यानंतर पाय सरळ करायचे आहेत। हा जो आपण व्यायाम आता करणार आहोत तो दिसायला एकदम सोपा आहे, पण त्याचे खूप सारे फायदे, फक्त पायांच्या गोळ्यासाठीच नाही तर पूर्ण पायांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा फायदा होतोय। दोन्ही पाय जोडून घ्यायचे, पाठ सरळ ठेवायचे, हात रिलॅक्स मध्ये ठेवा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे। अगदी सोपा व्यायाम आहे, 10 काउंट करूया, पण याचे जास्तीत जास्त 50-60 काउंट सुद्धा तुम्ही करू शकता। जेवढे जास्त कराल तेवढे चांगले, पण सुरुवात कमी पासून करायची आणि हळूहळू वाढवत न्यायचे आहे। एकदम 50-60 काउंट करायचे नाही, सुरुवातीला 5-10 करा, नंतर 15-20 असं हळूहळू वाढवत न्यायचे। तर आपण सुरुवात करूया। दोन्ही पाय जुळवून घेतले, आता पायाच्या बोटांना जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे आणि ते पुढच्या बाजूला घ्यायचे। तुम्हाला जाणवेल की पायाच्या वरच्या भागात पूर्णपणे आपल्याला स्नायू ताणल्यासारखं जाणवते। नंतर पायाची बोटे शरीराच्या दिशेने ताणून घ्यायची। आता आपल्या पायाचा जो खालचा भाग आहे त्या पूर्ण भागातले स्नायू ताणले जात आहे। 10 काउंट करूया, 1 संपूर्ण लक्ष त्या ताणलेल्या स्नायूंकडे द्यायचंय, 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलॅक्स। अगदी सोपा व्यायाम आहे, हळूहळू काउंट वाढवत न्या। जेवढे व्यायाम सांगितले 2-3 तेवढे सगळे सोपे आहे, पण त्यांचा खरंच परिणाम दिसून येतोय। पायातले गोळे हळूहळू यायचे पूर्णपणे बंद होतात आणि पायांचं देखील आरोग्य सुधारतं। जे काही मी व्यायाम सांगितले आहे ते एकदम सावकाश सांगितलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही कधीही व्हिडिओ लावून माझ्यासोबत करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर योगा प्रकार किंवा वेगवेगळे व्यायाम हवे असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद। हरिओम।